चल फुट, चालती हो माझ्या घरातून आणि परत मला तुझं हे काळं तोंड सुद्धा दाखवू नको. आणि तुझ्या तिन्ही मुलींना उचल आणि आत्ताच्या आत्ता निघून जा माझ्या मुलाच्या आयुष्यातून. भिकारी कुठली, तिला साधा माझ्या मुलाच्या वंशाला दिवा सुद्धा देता आला नाही. एक नाही, अर्ध्या 3 पोरींना जन्म दिला आणि आमच्या घराचं नाव बदनाम करायला आली निपुत्री कुठली. एवढा सगळा अपमान करून योगेश रावांनी त्यांच्या सुनेला म्हणजे नंदिनी ताईंना घराच्या बाहेर रात्रीच्या 2 वाजता काढून दिले. परंतु देवाची साथ असेल तर अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. म्हणूनच नंदिनी ताईंनी त्यांचे जीवन बदललं आणि त्याच नंदिनी ताईंनी सरते शेवटी त्यांच्या सासऱ्यांचा सांभाळ केला. पण तो कसा नक्की बघा. रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते तेव्हा रेवतीच्या गाडीसमोर एक म्हातारा माणूस येतो आणि बेशुद्ध पडतो. रेवती त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. खूप दिवस उलटून गेले तरी रेवतीला ते म्हातारा माणूस घरच्यांचा पत्ता लागत नाही. म्हणून रेवती म्हाताऱ्या माणसाला आपल्या घरी घेऊन जाते. परंतु घरी गेल्यावर रेवतीची आई जशी त्या म्हाताऱ्या माणसाला पाहते त्यांच्या पायाखालून जमीन सरकते. कारण रात्री 8 वाजल्यापासूनच नंदिनी ताई डायनिंग टेबलवरती आपल्या मुलीची म्हणजे रेवतीची वाट पाहत होते. आणि आता 12 वाजायला आले तरी रेवतीचा काहीच पत्ता नव्हता. सरिता ताईंनी खूप वेळा तिला फोन ट्राय केला परंतु तिचा फोन लागत नव्हता. बाहेर विजांच्या कडकडाटासह खूप जोराचा पाऊस पडत होता आणि हेच बघून त्यांची काळजी अजूनच वाढत चालली होती. म्हणत होते की देवा परमेश्वरा, कुठे राहिली माझी मुलगी, कोणत्या अडचणीत तर नाही ना फसली. विचार करता करता त्यांच्या मनात वाईट वाईट विचार येऊ लागले. ते पटकन उठल्या आणि देवासमोर दिवा लावून हात जोडून म्हणाल्या, देवा माझ्या मुलीची काळजी घे, तिला सुखरूप घरी परत येऊ दे. देवासमोर प्रार्थना करता करता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रेवती एक वकील होती आणि मुंबईच्या एका मोठ्या कोर्टामध्ये इंटर्नशिप करत होती. तसे तर ती रोज जवळजवळ 10 वाजायच्या आसपास घरी येत होती. परंतु आज रविवार होता आणि रविवारच्या दिवशी ती गरीब वस्तीमध्ये जाऊन त्यांना खायला फळे, किराणा सामान गिफ्ट द्यायला जात होती. आणि मग रविवारी ती 8 वाजेपर्यंत घरी येत असायची. परंतु ती आज आलीच नाही. जर कधी तिला यायला उशीर होणार असेल तर तेव्हा ती फोन करून तिच्या आईला उशीर होणार आहे असं सांगायची. परंतु आज तर नाही तिने काही सांगितले होते आणि नाही कोणता फोन केला होता. नंदिनी ताई देवघरातून बाहेर आल्या आणि एकदा पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. परंतु बाहेर खूप पाऊस पडत असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. त्यांची भीती वाढतच चालली होती. त्यांनी पुन्हा एकदा रेवतीचा नंबर ट्राय केला परंतु यावेळी सुद्धा लागला नाही. त्यांनी स्वतःला समजावले की आज खूप पाऊस आहे. असे सुद्धा होऊ शकते की ती कुठेतरी अडकलेली असेल. तरी इतका वेळ कुठे लागला असेल असा विचार करून त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. वाईट विचार मनात जात नव्हते. ते लक्ष विचलित करण्यासाठी खोलीतच इकडून तिकडे चालू लागल्या. तेव्हाच दरवाजा वाजला. दरवाजा खोलला तर समोर रेवती होती. आई काय बोलणार ते अगोदरच रेवतीने त्यांना मिठी मारली. आईचा वाढलेला श्वास, तिची भीती पाहून रेवतीला कळायला वेळ लागला नाही. रेवती आईपासून वेगळी झाली आणि म्हणाली, तू इतकी का घाबरली आहेस? आई मी ठीक आहे ना. असे बोलता बोलता रेवती आतमध्ये आली आणि सोफ्यावर बॅग ठेवून आपला रेनकोट काढू लागली. नंदिनी ताई रागात म्हणाल्या, अजूनपर्यंत कुठे होतीस? आज यायला एवढा वेळ का झाला? रेवती काय बोलणार ते अगोदरच नंदिनी ताई पुन्हा म्हणाल्या, हे बघ रेवती, मी तुला पुन्हा सांगते की रविवारचं काम करणं बंद कर. घरी माझ्यासोबत राहा.
माझ्यासाठी सुद्धा थोडा वेळ तरी काढ, मला सुद्धा एकटीला त्रास होतो. तेव्हा रेवती म्हणाली, आई, तू इतके का नाराज होत आहेस? आज उशीर झाला, पण का झाला हे एकदा तरी ऐक. आणि मी हे काम का सोडू? तुला माहित आहे ना, मला हे काम खूप आवडते. वस्तीत जाणे, तिथल्या लोकांना पाहणे, त्यांना खायला देणे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे, यामुळे मला किती सुख मिळते, किती आनंद मिळतो हे तुला माहित आहे. तेव्हा नंदिनी ताई म्हणाल्या, हो मला माहित आहे, पण आता काहीच गरज नाही. बघ, मी तर म्हणते ही लोकांची सेवा करणं आणि पुण्य कमावणं बंद करून टाक. यामुळे काहीच होत नाही. बाहेर लोकांची सेवा कर आणि घरात आई एकटी पडलेली असते, हे तुला चांगलं वाटतं का ग? आपल्या आईचे बोलणे ऐकून रेवती म्हणाली, आई बस ना, का इतकी नाराजी होत आहेस? आता इथून पुढे असे होणार नाही आणि आज सुद्धा उशीर झाला नसता. जर रेवती बोलतच होती की नंदिनीताई म्हणाल्या, मी कसा तुझ्यावरती विश्वास ठेवू की यानंतर तुला उशीर होणार नाही? सांग मला, का तुझ्यावर विश्वास ठेवू मी? रेवती म्हणाली, आई, जेव्हा तू माझं बोलणं ऐकशील ना, तेव्हा तुला लगेच विश्वास बसेल. नंतर मला काहीच सांगायची गरज पडणार नाही आणि तू स्वतः बोलशील की बाळा, हे तू खूप चांगले काम करत आहेस. आणि तू मला घरी बसवण्यासाठी सुद्धा कधीच बोलणार नाही. रेवतीचे बोलणे ऐकून नंदिनीताई शांत बसल्या. तेव्हा रेवती म्हणाली, मी फ्रेश होऊन येते, मग मी तुला सगळं काही सांगते. बोलून रेवती फ्रेश होण्यासाठी गेली. नंदिनीताईंना आपल्या मुलीवरती पूर्ण विश्वास होता, त्यामुळे ते शांत बसल्या. तेव्हा जेवता जेवता आपल्या आईला सांगू लागली, तुला माहित आहे का, आज संध्याकाळी जेव्हा ढग गडगड करू लागले, मी लगेच तेथून निघाले. मी निघाले होतेच की खूप जोराचा पाऊस पडू लागला. रिकाम्या रस्त्यावर मी कार जोरात पळवत होते, तेव्हा अचानक समोर एक म्हातारा माणूस पळत माझ्या कारच्या समोर आला. पाहिले तर मला वाटले की कदाचित ते माझ्या कार खालीच आले, पण जेव्हा मी बाहेर येऊन पाहिले तर ते आजोबा खाली पडले होते आणि बेशुद्धही पडले होते. मी मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि पाहिले की कुठे त्यांना लागले तर नाही ना, पण कदाचित ते भीतीमुळे बेशुद्ध पडले होते. खूप वेळ ते शुद्धीवर आले नाही, त्यामुळे मी त्यांना लगेच कारमध्ये बसवले आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिकडे गेल्यावर त्यांना शुद्ध आली, पण ते काही सांगण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. तेव्हा नंदिनीताई म्हणाल्या, जर त्यांना काहीच लागले नाही तर त्यांची अशी अवस्था कशी काही झाली? तेव्हा रेवती म्हणाली, आई, कारण ते खूप वयोवृद्ध आणि अशक्त आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी काही दिवसांपासून काहीच खाल्लेलं नाही. मीच त्यांचे प्रथम उपचार केले. त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता. हे ऐकून नंदिनीताईंना धक्काच बसला आणि म्हणाल्या, हे तू काय बोलत आहेस बाळा? तेव्हा रेवती म्हणाली, जे पाहिलं तेच बोलत आहे आई, आणि खरंच सांगत आहे. आता उद्या जाऊन पाहते की त्यांची तब्येत कशी आहे. जर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही तर त्यांना मी माझ्या मैत्रिणीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करेल. नंदिनीताई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, आणि हो, त्यांना विचारून घे की ते कोण आहे, कुठे राहतात, आणि मग त्यांना त्यांच्या घरी सोड. तेव्हा रेवती एक घास खात म्हणाली, ऑफकोर्स आई, त्यांना मी अगदी व्यवस्थित त्यांच्या घरी पोहोचवेल. ते नंतर दोघी काहीच बोलल्या नाही आणि चुपचाप आपले जेवण करू लागल्या. मग नंदिनीताई कोणत्या तरी विचारात मग्न होते. तेव्हा रेवती म्हणाली, आई, तू काय विचार करत आहेस? थांब थांब, मीच सांगते, तू काय विचार करत असशील? हा विचार करत आहे ना की ते एवढे म्हातारे आजोबा कोण असेल जे एवढ्या पावसात, ते सुद्धा रात्रीच्या वेळेला रस्त्यावर धावत होते. आणि सगळ्यात मोठी ही गोष्ट आहे की कितीतरी दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. कोण असेल ते आणि कुठून आले असतील बरं? आपल्या मुलीचे बोलणे ऐकून नंदिनीताई म्हणाल्या, तू वकील आहेस की,
माइंड रीडर? तेव्हा रेवती म्हणाली, तसे तर मी फक्त एक वकील आहे, पण तुझ्या केसमध्ये मी दोघीही आहे. प्रत्येक गोष्ट तू खूप विचार करत बसते, त्यामुळे तुला मला काहीच सांगूशी वाटत नाही. आता उद्या जेव्हा त्यांना शुद्ध येईल तेव्हा मी त्यांना त्यांच्या ठिकाणावरती पोचवेन ना. तू शांत राहा. नंदिनीताई पुन्हा काहीतरी बोलायला लागल्या. तेव्हा रेवतीने पुन्हा त्यांना शांत केले. म्हणाली, आई बस झाला आता टॉपिक चेंज करूया. आताच तू म्हणाली होती की आपल्या दोघींना सोबत थोडा वेळ तरी घालवायला हवा, आणि तू आहेस की एकच गोष्ट पकडून बसली आहेस. इतक्या रात्री मी आली आहे, तू एकदा सुद्धा मला माझ्या कामाबद्दल विचारले नाही. कसा गेला माझा आजचा दिवस? कसे होते आजचे लोक? तेव्हा नंदिनीताई म्हणाल्या, अगं माझ्या बाळा, ते सगळं तर मी तुला रोजच विचारते की, आणि आज रोजचा टॉपिक आहे, पण आज तू जे काही मला सांगितले आहे ते थोडं वेगळं आहे आणि विचार करण्याची गोष्ट आहे, त्यामुळे मी विचार करत बसले होते. तेव्हा रेवती म्हणाली, ठीक आहे आई, आता जास्त विचार करत बसू नकोस. बाहेर पाऊस पडत आहे आणि तुला सर्दी खोकला लगेच होतो, त्यामुळे मी हळदीचे दूध बनवते, आपण दोघी पिऊया. नंदिनीताईंना हळदीचे दूध आवडत नव्हते, पण त्यांना माहित होते रेवती त्यांना जबरदस्तीने ते दूध प्यायला देणारच. त्यामुळे नंदिनीताईंनी रेवतीला म्हणाल्या, तू माझी मुलगी आहेस, त्यामुळे तुला माझे ऐकायला हवे, पण प्रत्येक वेळी तू माझ्यावर स्वतःचा नियम चालवतेस आणि मला तुझे ऐकावे लागते. दोघी मायलेकी बोलतच होत्या की रेवतीचा फोन वाजला. रेवती नंदिनीताईंना म्हणाली, हे घे बोल, आला तुझ्या लाडक्या मुलीचा फोन. आता माझ्यापेक्षा जास्त आपल्या मोठ्या मुलीचा ऐक. नंदिनीताई म्हणाल्या, अगं पहिली तुझी ती बडबड बंद कर आणि पहिला तू फोन उचल. तेव्हा मी रेवतीने फोन उचलला आणि म्हणाली, बोल ना दीदी. तिकडून रेवतीची बहीण मोहिनी बोलू लागली. मी काय म्हणत होते? मोहिनीचे बोलणे पूर्ण होण्या अगोदरच रेवती पुन्हा बोलू लागली, दीदी तुला हेच बोलायचे आहे ना की पाऊस खूप पडत आहे, आईला लवकर सर्दी होते, तिची काळजी घे, तिला हळदीचे दूध बनवून दे, वेळेवर औषध दे, नाहीतर ती कधी स्वतःच्या मनाने घेणारच नाही. हेच बोलणार होती ना दीदी. रेवतीचे बोलणे ऐकून मोहिनी म्हणाली, अगं मी तर विसरलेच होते की माझी बहीण एक वकील आहे, तिला काहीच सांगण्याची गरज नाही. अशाच दोघी बहिणी फोनवर गप्पा मारल्या आणि रेवती मोहिनीला म्हणाली, आज आत्ता आईसोबत बोल. नंदिनीताई फोन कानाला लावत तेव्हा मोहिनी म्हणाली, आई तू तुझी काळजी घे. तेव्हा नंदिनीताई बोलू लागल्या, म्हणाल्या, अगं मी ठीक आहे, आणि तुझी बहीण जी आहे ना ती मला काय होऊन तरी देईल का ग? तू सांग, कशी आहेस? घरातले सर्व कसे आहेत? मुलं, जावई बापू? तेव्हा मोहिनी फोनवर म्हणाली, हो आई, आम्ही सर्व ठीक आहोत आणि तुला सुद्धा ठीक राहावेच लागेल. तुझ्याशिवाय आणि आमच्या बहिणींचं ह्या जगात आहेच कोण ग? तेव्हा नंदिनीताई हसून म्हणाल्या, अगं मला काहीच होणार नाही. बरं ठीक आहे, आता फोन ठेव, रात्र खूप झाली आहे, उद्या सकाळी रेवतीला हॉस्पिटलला जायचं आहे. हो बोलून दोघींनी फोन ठेवला. इकडे रेवती तोपर्यंत 2 ग्लास हळदीचे दूध पिऊन घेऊन आली होती. दोघींनी दूध पिता पिता 10-15 मिनिटं टीव्ही पाहिला आणि मग आपल्या खोलीत झोपायला गेल्या. झोपता झोपता नंदिनीताई पुन्हा एकदा रेवतीला म्हणाल्या, बाळा जसं ते म्हाताऱ्या आजोबाला शुद्ध येईल तेव्हा त्यांचे नाव विचारून घे. मी तर म्हणते उद्या मीच तुझ्यासोबत येते, मला त्यांना पाहता तरी येईल. तेव्हा रेवती म्हणाली, आई मला वाटते मी तुला सांगून खूप मोठी चूक केली आहे. प्रत्येक वेळी तू इतकी इमोशनल का होत असतेस? अगं मी तुला सांगितलं ना की त्यांना जेव्हा शुद्ध येईल मी त्यांना विचारून त्यांच्या घरी व्यवस्थित सोडून येईल. तुला माझ्यावर विश्वास बसत नाही का? जर असेल तर मी ते आजोबांना हॉस्पिटलमध्येच घेऊनच गेले नसते ना. आता शांतपणे झोप, पूर्ण जगाचा विचार करण्याची काहीच गरज नाही. यावर नंदिनीताई काहीच बोलल्या नाही आणि ब्लँकेट ओढून शांतपणे झोपून गेल्या. बाहेर अजूनही खूप जोराचा पाऊस चालू होता. रेवती आपल्या फोनमध्ये व्यस्त झाली आणि इकडे नंदिनीताई ब्लँकेटच्या आत झोपण्याचा
प्रयत्न करत होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या डोक्यात पुन्हा पुन्हा हेच येत होते की मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. हीच गोष्ट त्यांना पुन्हा पुन्हा खटकत होती. हे परमेश्वरा, त्यांची आपल्या परिवाराशी भेट घडून दे. नंदिनीताईंनी मनातल्या मनात देवाजवळ प्रार्थना केली आणि झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रेवती हॉस्पिटलला जात होती तेव्हा पुन्हा एकदा नंदिनीताई बोलायला लागल्या. परंतु ते अगोदर रेवतीला म्हणाली, आई, मला सगळं लक्षात आहे आणि हो, पहिल्यांदा मी त्या आजोबांनाच भेटायला जाणार आहे. नंदिनीताई सुद्धा रेवतीसोबत निघाल्या. परंतु रेवती म्हणाली, नाही आई, काहीच गरज नाही. हॉस्पिटलला का जायचं आहे तुला? काय गरज आहे का तुझी? आजकाल तब्येत ठीक नसते. जर तुला त्या आजोबांना भेटायचंच आहे तर मी तुला त्यांच्या घरी घेऊन जाईल. खुश आता. काही वेळानंतर रेवती तिच्या कारमधून हॉस्पिटलला पोहोचली. तेव्हा पाहिले की म्हाताऱ्या आजोबांना शुद्ध आली होती. परंतु अजूनही ते व्यवस्थित बोलू शकत नव्हते. रेवतीने त्यांना आजोबा कसे आहात विचारले. तेव्हा आजोबांनी हाताने इशारा केला की आता त्यांना बरं वाटत आहे. तेव्हा त्यांना उठून हलकासा नाश्ता आणि ज्यूस देण्यात आला. रेवती आजोबांना म्हणाली, सॉरी आजोबा, काल रात्री तुम्ही माझ्या कारसमोर पडले होते. काल एवढा पाऊस पडत होता की मी तुम्हाला पाहू शकले नाही. पण एवढ्या पावसात तुम्ही कुठे धावत जात होते? त्या आजोबांनी यावर काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा रेवती पुन्हा म्हणाली, काल रात्री मी तुम्हाला इकडे घेऊन आले. मला वाटले की तुम्हाला आता बरे झाले आहात आणि आता तुम्ही घरी जाऊ शकता. तर मला आता सांगा, तुमचे घर कुठे आहे? म्हणजे मी तुम्हाला सोडते. आणि हो, काही औषधे सुद्धा लिहून दिलेली आहेत, ते घेऊयात, मग जाऊया. तुम्ही वेळेवर औषधं घ्या, म्हणजे अशक्तपणा दूर होईल आणि तुमची तब्येतही चांगली होईल. रेवतीचे बोलणे ऐकून आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले, ज्याला त्यांनी अडवून ठेवले. तेव्हा रेवती म्हणाली, आजोबा, आता तुम्ही ठीक झाला आहात. तुम्हाला कुठे जखम झाली नाही. मला वाटते की अशक्तपणा आणि भीतीमुळे तुम्ही बेशुद्ध झाला होतात. आणि अजून एक गोष्ट, मागच्या काही दिवसांपासून तुम्ही जेवले का नाहीत? आता ह्या वयात कोणता उपवास धरत होते? पुन्हा एकदा आजोबांनी काहीच उत्तर दिलं नाही. आणि इकडे रेवतीला असे वाटले की आता आजोबा बोलणार नाही. त्यांना वाटत असेल की मी त्यांचा उपवास सोडेल. त्यामुळे तर मी एक माणूस असून मला माणसाचे वागणे अजिबात आवडले नाही. ही माणसे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून कशासाठी उपवास करतात? आता इथेच पहा, ह्या आजोबांची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहे, पण उपवास मात्र करणार. मी एवढं विचारत आहे तरी काहीच बोलत नाही. शांतच बसले. मनातल्या मनात रेवती बोलत होती आणि नकारार्थी मान हलवत होती. रेवतीने पुन्हा एकदा विचारले, बरं, तुमचे घर कुठे आहे? कुठे राहता तुम्ही? तुमच्या घरी कोण कोण असेल तर मला सांगा. मी त्यांना कॉल करून इकडं बोलवते, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडते. तेव्हा रेवतीचे बोलणे ऐकून यावेळी आजोबांना राहवले नाही आणि त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तेव्हा रेवती म्हणाली, काय झाले आजोबा? का रडत आहात तुम्ही? मी तुम्हाला घरी सोडेल ना. माझ्यावर विश्वास नाहीये का? आजोबाने हळूच होकारार्थी मान हलवली. तेव्हा रेवती पुन्हा म्हणाली, तर मग लवकर सांगा, तुम्ही कुठे राहता? मग आजोबा फुसफुस करत म्हणाले, मंदिराजवळ राहतो. तुम्ही चला, मग तुम्हाला मी तिथे सोडते. मला गाडीतच तुमचा पत्ता सांगा. बोलता बोलता रेवतीने आजोबांचा हात पकडला आणि आपल्या कारमध्ये बसवले आणि निघाली. आजोबांनी सांगितलेल्या पत्त्यावर काही वेळानंतर मंदिर आल्यानंतर आजोबांनी थांबण्याचा इशारा केला. तेव्हा रेवती तिथे आजोबांना उतरवले आणि आजोबांना म्हणाली, आजोबा, आता सांगा, तुमचे घर कोणते? गल्लीत आहे, मी तुम्हाला तिथे नेऊन सोडते. तेव्हा आजोबा लगेच म्हणाले, नाही बाळा, मी माझ्या घरी जाईन. तेव्हा रेवती म्हणाली, नाही आजोबा, मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडते, नाहीतर तुम्ही पुन्हा चक्कर येऊन रस्त्यात पडशाल आणि तुमच्या घरचे मलाच खूप बोलतील. तेव्हा आजोबांनी बहाणा बनवला की ते मंदिरामध्ये थोडा वेळ मी बसेल, मग जाईन मी चालत माझ्या घरी.
बाळा, तू तुझ्या कामावर जा, तुला उशीर होत आहे. उशीर तर खरंच रेवतीला होत होता. तिने आजोबांना मंदिरात सोडले आणि कोर्टामध्ये निघाली. कारमधून तिने तिच्या आईला नंदिनीताईंना फोन केला आणि सांगितले की मी त्या आजोबांना त्यांच्या घरी सुखरूप पोचवले आहे. आता ते पूर्णपणे ठीक आहे. रेवतीचे बोलणे ऐकल्यानंतर नंदिनीताई खूप खुश झाला. जवळजवळ 2-3 दिवसानंतर रेवती पुन्हा त्या रस्त्याने जातच होती. तेव्हा तिच्या मनात विचार आला की आजोबा जर यावेळी त्या मंदिरात असतील तर कदाचित त्यांची भेट झाली असती. एकदा पाहूनच येते की त्यांची तब्येत आता कशी आहे. रेवती जशी मंदिराजवळ थांबली तेव्हा आजोबांची नजर तिच्यावरती पडली. रेवतीला पाहून आजोबा लपण्याचा खूप प्रयत्न करू लागले. तेव्हा आजोबांचा पाय धरला आणि ते जोरात पडले. जेव्हा मंदिराचे पुजारी आजोबांना उठवण्यासाठी धावत तिथे आले तोपर्यंत रेवती सुद्धा तिथे पोचलीच होती आणि आजोबांना म्हणाली, काय झाले आजोबा, असे कसे पडलात तुम्ही? आणि तुमच्याकडून पूजा पाठ होऊ शकत नाही तर मंदिरात का येता? घरीच बसा ना. देवाचे नाव आणि पूजा घरी बसून सुद्धा केली जाते. असे कुठे लिहिले आहे का की मंदिरात येऊन पूजा करावी? तेव्हा पुजारी म्हणाली, घरी कुठे घर जाईल? असायला तर हवे ना. हे मंदिरातच त्यांचे घर आहे. ते इथेच राहतात. पुजाऱ्यांचे बोलणे ऐकून रेवती शॉक झाली आणि आजोबांनी लज्जेने मान खाली घातली. आता रेवतीला कळाले की हॉस्पिटलमध्ये कोणीच आजोबांना भेटायला का नाही आले आणि नाही त्यांची कोणी बातमी घेतली. आता रेवतीला त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होऊ लागली. रेवती पुजाऱ्यांना म्हणाली, परंतु पुजारी काका, ही पाहिले कुठेतरी राहत असतीलच ना? तेव्हा पुजारी काका म्हणाले, राहत होते ना, पण आता नाही. त्यांची मुलं सुना परदेशात राहतात. जे घरी राहतात ते त्यांना सांभाळायला तयार नाहीत. मागच्या काही दिवसांपासून हे आजोबा इथेच राहतात. मंदिरात जो प्रसाद चढवला जातो तेच ते खातात आणि इथेच रात्री झोपून जातात. बाळा, यापेक्षा जास्त मला काहीच माहिती नाही. आता पुढचे जे काही तुला काही विचारायचं असेल तर ते तू आजोबांना विचार. पुजारींचे बोलणे ऐकून रेवती खूप गंभीर झाली होती. इमोशनल होऊ लागली, पण तिने दाखवले नाही. तिने थोडा वेळ शांत राहून विचार केला की आता काय करू? हे खरं आहे का? कदाचित खरंही असेल, नाहीतर हॉस्पिटलमध्ये त्यांना घ्यायला कोणीतरी आलेच असते. आता काय करू मी? आजोबांना घेऊन घरी जाऊ का? पण एकदा आईला विचारायला हवे. परंतु तिच्या आईने फोन उचलला नाही. तेव्हा रेवतीने काहीही विचार न करताच आजोबांचा हात पकडला आणि त्यांना घेऊन आपल्या घरी निघाले. रस्त्यात आजोबा रेवतीला कृतज्ञतेच्या नजरेने पाहत होते. तेव्हा रेवती आजोबांना म्हणाली, काय झाले आजोबा, असे का पाहत आहात? तेव्हा रेवतीचे बोलणे ऐकून आजोबा भावुक झाले आणि म्हणाले, खूप खुश राहा बाळा, खूप पुढे जा आणि प्रगती कर. आई वडिलांचे नाव मोठे कर. असे बोलून आजोबांनी आपला हात तिच्या डोक्यावरून फिरवला, ज्यामुळे रेवतीला आपलेपणाचा जाणवला. असे वाटले की जसे काही कोणीतरी खास आणि खोल नातं आहे त्या दोघांच्यात. खरं तर काहीतरी नातं आहे का? ते रेवतीचे मन आजोबांच्या परिवाराबद्दल विचारण्यासाठी होश होते. पण तिने काहीच विचारले नाही, कारण त्यांना वाईट वाटायला नको. तेव्हा आजोबा मनातल्या म्हणाले, पाहून तुझ्या घरच्यांना नाही आवडले तर? तेव्हा रेवती म्हणाली, नाही, असे बिलकुल होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मग आजोबांनी तिच्याबद्दल विचारले. तेव्हा रेवती सांगू लागली, आजोबा, माझे नाव रेवती आहे. घरी फक्त माझी आई आणि मीच राहतो. 2 बहिणी आहेत, त्यांचे लग्न झाले आहे. आम्हाला भाऊ नाही आणि नाही वडील. ते खूप अगोदर आम्हाला सोडून देवाघरी गेले. मग आजोबांनी विचारले, तुझ्या पायाला काय झाले पोरी? तू व्यवस्थित चालू शकत नाही. तुझ्या पायाला जखम झाली आहे का? तेव्हा रेवती म्हणाली, नाही आजोबा, मला पोलिओ आहे. आई म्हणते की तू खूप छोटी होती तेव्हा तुला पोलिओ झाला आहे. आजोबा म्हणाले, देव सुद्धा चांगल्या लोकांना त्रास देतो. बघ, याचा अर्थ तुझ्या आईने एकटीनेच तुम्हा तिघींना सांभाळले आणि शिकवले आहे. तेव्हा किंवा रेवतीने होकारार्थी मान हलवली
अशाच गप्पा मारता मारता रेवतीचे घर आले. रेवतीने दरवाजा वाजवला तर दरवाजाला कुलूप लावले होते. कदाचित तिची आई बाहेर गेली होती. त्यामुळे रेवतीने आपल्या जवळच्या चावीने दरवाजा उघडला आणि आजोबांना सोफ्यावर बसण्यासाठी सांगितले. आणि मग ती स्वयंपाकघरात गेली आणि आजोबांना पाणी आणून दिले आणि चहा बनवायला लागली. आजोबांनी चहा पिण्यास नकार दिला. त्यामुळे रेवतीने आजोबांना नाश्ता खायला दिला. आजोबाने नाश्ता केला आणि औषध पाणी घेतल्यामुळे त्यांना झोप येऊ लागली. रेवतीने त्यांना गेस्ट रूम मध्ये नेले आणि बेडवर झोपवले. रेवतीने कोर्टामध्ये फोन करून सांगितले की आज तिला यायला उशीर होणार आहे. काही वेळातच आजोबा झोपून गेले आणि रेवती हॉलमध्ये बसून आई येण्याची वाट पाहू लागली. काही वेळानंतर जेव्हा नंदिनीताई आल्या तेव्हा रेवतीला पाहून आश्चर्यचकित झाल्या. म्हणाला, काय झाले बाळा, तू परत का घरी आलीस? कोर्टामध्ये का गेली नाहीस? तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा रेवतीने नंदिनीताईंना सगळं काही सांगितलं. ती आजोबांना घरी घेऊन आली. रेवतीचे बोलणे ऐकून नंदिनीताई खुश झाल्या. म्हणाल्या, तू हे बरोबर केलंस. रेवती ठिकाणी झाल्यानंतर आपण त्यांच्या घरच्यांची चौकशी करू. तोपर्यंत त्यांना इथेच राहू दे. पण आत्ता आजोबा कुठे आहेत? रेवतीने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, ते सुद्धा आराम करत आहे. तुला माहित आहे का, रस्त्यात ते खूप माझ्यासोबत प्रेमाने बोलत होते. मला तर असे वाटत होते की जसे काय आमच्यात काहीतरी जुने नातेच आहे. तेव्हा नंदिनीताई हसल्या आणि म्हणाल्या, तुला ना सगळ्यांसोबत असेच जाणवते, कारण तू खूप चांगली आहेस. नाहीतर आत्ताच्या जमान्यात कोणी कोणासोबत नाते ठेवत नाही. माय लेकींच्या गप्पा मारल्या आणि रेवती कोर्टामध्ये निघून गेली. जेव्हा कोर्टामध्ये गेली तेव्हा नंदिनीताईंनी हळूच दरवाजा उघडून त्या म्हाताऱ्या आजोबांना पाहिले, पण ते ब्लँकेट घेऊन झोपले होते. त्यांना जागवणे नंदिनीताईंना ठीक वाटले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा दरवाजा बंद केला आणि बाहेर आल्या. काही वेळानंतर नंदिनीताई हलकं फुलकं जेवण बनवले आणि विचार केला की आजोबांना सुद्धा देत आणि मी सुद्धा खाऊन घेते. जेवण घेऊन ते जेव्हा आजोबांच्या रूममध्ये गेल्या तेव्हा आजोबा अजूनही उठले नव्हते. तेव्हा नंदिनीताईंनी विचार केला की आजोबांना आत्ता उठवतेच. अनोळखी जागा असल्यामुळे ते खोलीतून बाहेर येत नसतील. उठून जेव्हा जेवतील तेव्हा त्यांना चांगले वाटेल. विचार करता करता नंदिनीताई दरवाजा खोलून आतमध्ये आल्या आणि हळूच ब्लँकेट काढून म्हणाल्या, आजोबा उठा, जेवण करून घ्या. आजोबा काही बोलणार त्या अगोदरच नंदिनीताई पुन्हा बोलल्या, आजोबा उठा ना, मी रेवतीची आई आहे. उठा आणि जेवण करून घ्या. असे बोलून नंदिनीताईंनी ब्लँकेट काढले आणि त्यांच्या हाताला धरून उठून बसवले. परंतु आजोबांचा चेहरा पाहून नंदिनीताईंच्या पायाखाली जमीन सरकली. तोंड उघडले ते उघडेच राहिले आणि डोळे सुद्धा मोठे झाले. आणि अशीच परिस्थिती म्हाताऱ्या आजोबांची सुद्धा होती. आजोबा काही बोलणार परंतु त्यांचा आवाज तोंडात राहिला आणि ते बोलू शकले नाही. इकडे नंदिनीताईंच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले. नंदिनीताई म्हणाले, बाबा तुमची ही अवस्था कशी काय झाली? काय झाले? घरी सगळे कसे आहेत आणि कुठे आहेत? नंदिनीताईंचे बोलणे ऐकून आजोबा जोरजोरात हुंदके देऊन रडू लागले. ते म्हातारे आजोबा दुसरे कोणी नव्हते तर नंदिनीताईंचे सासरे योगेशराव होते. नंदिनीताई म्हणाल्या, बोला बाबा, काय झाले आहे तुम्हाला? तुम्ही का रडत आहात? तेव्हा आजोबा रडता रडता म्हणाली, सुनबाई तुझा तळतळाट लागला ग. हे सगळं माझ्या पापांचे फळ आहे. तुझ्यासोबत आम्ही जे काय वागलो ते फळ देवाने मला जिवंतपणे दिलं आहे. तेव्हा नंदिनीताई म्हणाल्या, बाबा तुम्ही हे काय बोलत आहात? काय झाले? सरळ सरळ सांगा. तेव्हा आजोबा योगेशराव म्हणाले, काय सांगू आणि किती सांगू सुनबाई? सगळ्यांनी मला घरातून बाहेर हाकलवून दिले. कोणीच मला ठेवायला तयार नाही. लोक खरंच म्हणतात की आपल्या कर्माचं फळ आपल्याला याच जन्मात भोगावं लागतं. ज्या मुलांसाठी आणि सुनांसाठी सगळं काही केलं, बरोबर चूक काहीच पाहिलं नाही, त्यांनीच मिळून माझी ही अवस्था केली आहे. आजोबा बोलता बोलता रडू लागले आणि इकडे नंदिनीताईंच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या भूतकाळात गेल्या. नंदिनीताईंचे नवीन नवीन लग्न झाले होते.
त्यांचे पती संग्रामराव सरकारी शाळेत शिक्षक होते. 3 जाऊबाईमध्ये नंदिनीताई सगळ्यात छोटी सुनबाई होती आणि गरीब परिवारामधून आली होती. बाकी त्यांच्या दोन्ही मोठ्या जावा श्रीमंत घरातून आल्या होत्या. त्यामुळे सासरे ह्याच गोष्टीची कायमच नंदिनीताईंना टचके टोमणे द्यायचे. ते काही बोलायला लागले तर दोन्ही मोठ्या जावा सुद्धा त्यांना सासर साथ द्यायच्या आणि तिघेही मिळून नंदिनीताईंना खूप काही ऐकवायच्या. कधी कधी सणासुदीला दोन्ही मोठ्या जाऊबाईंच्या घरून खूप सारे सामान यायचे आणि नंदिनीताईंच्या घरून थोडेफार सामान येत होते. ह्या गोष्टीसाठी सुद्धा नंदिनीताईंना खूप काही ऐकायला लागले. कितीतरी वेळा नंदिनीताई ह्या गोष्टीला विरोध करणार होते, परंतु त्यांचे पती नकार द्यायचे. म्हणायचे की आई बाबांसमोर काहीच बोलत जाऊ नकोस. त्यामुळे नंदिनीताई मन मारून राहत होती. नंदिनीताईंना अजून आठवतं, जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा सासूबाईंनी किती तोंड वाकडं केलं. सासऱ्यांनी तर तोंड पण पाहिलं नाही. म्हणाले होते की नातवाचं तोंड पाहायचं होतं आणि नात झाली हिच्या माहेरच्या वळणावरच गेली, नाहीतर आमच्या खानदानात सगळ्यांना पहिला मुलगाच झाला आहे. एवढंच नाही तर घरातल्या पाळीव प्राण्यांना सुद्धा पहिला मुलगाच झाला आणि हिला मुलगी झाली. तेव्हा नंदिनीताईंना खूप रडू आलं होतं, पण त्यांनी सगळं सहन केलं. परंतु जेव्हा नंदिनीताईंना पुन्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. नंदिनीताईंना व्यवस्थित खायला प्यायला सुद्धा ते लोक देत नव्हते आणि वरून आपल्या मुलांचे कान भरू लागले की या सुना पांढऱ्या बाई पासून मला नातू भेटणार नाही, तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर. आता तर जाऊबाई सुद्धा टोमणे मारू लागल्या की तुला मुलगा नाही, तू निपुत्रिक आहेस. नंदिनीताई हे सगळं आपल्या नवऱ्याला सांगत असत. तेव्हा संग्रामराव हसून म्हणायचे, ज्याला जे म्हणायचे आहे ते म्हणू देत, मी तुझ्यासोबत आहे ना, तुला अजून काय हवं आहे. आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून नंदिनीताई खूप खुश होत्या. दोघेही नवरा बायकोंचा विचार हाच होता की मुलगा नसला म्हणून काय झाले, मुली तर आहेत ना. परंतु सासरच्या लोकांबरोबरच माहेरच्या लोकांचा देखील त्यांच्यावर दबाव वाढला. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या मुलाबद्दल विचार केला, पण देवाला ते देखील मान्य होतं आणि तिसरीही मुलगीच झाली. आता मात्र सासूबाई आणि सासरे म्हणाले, तू अपशकुनी आहेस, फक्त मुलींना जन्म घालतेस. असं असल्यावर माझ्या मुलाचा वंश कसा वाढणार, घरानं कसं पुढं जाईल. तू ह्या घरातून चालती हो, तू फक्त मुलींची जन्मदात्री आहेस. नंदिनीताईंना सासू सासऱ्यांनी तिच्या माहेरी घरी हाकलवून दिले. इकडे घरी योगेशराव मोहनरावांवर दुसऱ्या लग्नाचा दबाव टाकू लागले. तेव्हा संग्रामराव हसून शांत म्हणायचे, आई बाबा, मुलगी असली म्हणून काय झालं, आजकाल मुलगा मुलगीमध्ये काहीच फरक नाही. पण कमलाबाईंना आणि योगेशरावांना ते कुठं समजणार होतं. त्यांना तर नातूच हवा होता. दररोज सकाळ संध्याकाळ ते जप लावायच्या की मुलगाच हवा, मुलगाच हवा, नातू हवा. एका संध्याकाळी जोरदार पाऊस पडत होता. नंदिनीताईंचे पती संग्रामराव कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी येताना पावसामुळे त्यांचा अपघात झाला आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला. नंदिनीताईंच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. काय करावं काय नको ते त्यांना काहीच समजत नव्हतं. परंतु त्यांच्या नवऱ्याच्या सरकारी नोकरीमुळे त्यांना अनुकंप तत्वावरती शिक्षिकेची नोकरी मिळाली. परंतु सासरच्या लोकांना तेही सहन होत नव्हते. त्यांना असे वाटत होतं की ही नोकरी नंदिनीताईंच्या दोन्ही दिरांपैकी एकाला मिळायला पाहिजे. पण नंदिनीताई हट्ट धरून बसल्या की माझ्या मुली आहेत, मी त्यांचे पालन पोषण कसे करणार, मला नोकरी करायची आहे आणि मी ती करणारच. त्यामुळे नंदिनीताईंच्या दोन्ही दिरांनी आणि जाऊबाईंनी कमलताईंनी आणि योगेशरावांना खूप भडकावलं आणि सगळे एकत्र येऊन नंदिनीताईंना घरातून बाहेर हाकलवून लावलं. नंदिनीताई रडत होत्या, विनंत्या करत होत्या, मी 3 मुलींना घेऊन कुठे जाणार, मला माझ्या माहेरी सुद्धा कोणाचाच आधार नाही, मला तुमच्याकडून काहीच नको, फक्त राहण्यासाठी एक घर द्या. परंतु कोणालाच नंदिनीताईंची दया आली नाही. त्यांनी कमलाबाईंचे पाय पकडले आणि म्हणाले, आई तुम्ही तरी माझं ऐका ना, बाबा तुम्ही तरी दया दाखवा, तुम्ही माझे सासू सासरे आहात, माझ्या मुलींच्या आजोबा आहात, कमीत कमी तुम्ही तरी मला समजावून घ्या. 3 मुलींना घेऊन मी कुठे जाणार, मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही, फक्त डोक्यावर छत हवं आहे.
मी तिथे आणि माझ्या मुली राहतो, त्यातच मी त्यांचं पालन पोषण करेन. परंतु कमलाबाईंनी आणि योगेशरावांनी नंदिनीताईंना लाथ मारली आणि म्हणाल्या, तू माझ्या मुलाला खाऊन टाकलंस आणि आता कोणत्या अधिकाराने तू इथे राहणार आहेस? तुझं मन करेल तिकडे निघून जा. आणि जर मुलींना सांभाळायचंच नाही तर एवढ्या मुलींना जन्माला का घातलंस? फेकून दे आणि मारून टाक. तुला जे करायचं ते कर, पण इथून चालती हो. नंदिनीताईंना घरात ठेवायला कोणीच तयार झाले नाही. तेव्हा आपल्या तिन्ही मुलांना घेऊन घरातून निघाल्या. जमीन, संपत्ती, घर काहीच हातात नव्हतं. अगदी एक वेळ जेवण सुद्धा कोणी त्यांना दिले नाही. नंदिनीताईंना आता काहीच कळत नव्हतं की आता काय करावं, कुठे जावं. त्या असहाय्य झाल्या होत्या. पण त्याच वेळी त्यांच्या शाळेतल्या प्रिन्सिपल सरांनी नंदिनीताईंना शाळेत राहण्याची परवानगी दिली आणि म्हणाले, जेव्हा तुमच्या घराची व्यवस्था होईल तेव्हा तुम्ही तिकडे जाऊन राहू शकता. ते तर नंदिनीताई आपल्या तिन्ही मुलींना घेऊन ते शाळेत राहू लागल्या जिथे ते शिकत होते. पण याच दरम्यान त्यांच्या छोट्या मुलीची, रेवतीची तब्येत खराब झाली. ते डॉक्टरांकडे गेल्या आणि तिथेच त्यांना समजलं की तिला पोलिओ झाला आहे. खूप उपचार केले, परंतु पाय पूर्ण बरा झाला नाही. त्यामुळे ते व्यवस्थित चालू शकत नव्हत्या. शाळेमध्ये तर ते राहू लागल्या, पण लोक आणि इतर शिक्षक त्यांची चेष्टा करू लागले. तेव्हा नंदिनीताईंना जाणवले की फक्त माणूसच माणसाचा शत्रू नसतो, तर पुरुषही मोठे शत्रू होऊ शकतात. अपमानाच्या त्या भरात त्यांनी एक खोली भाड्याने घेतली आणि तिथे राहू लागल्या. हळूहळू त्यांनी घरातील वस्तूसोबत स्वतःची जागा घेऊन घर बांधायला सुरुवात केली. तिन्ही मुली हुशार, समजूतदार आणि अभ्यासात तेजस्वी होत्या. आणि शिक्षण पूर्ण होताच नंदिनीताईंनी आपल्या दोन्ही मुलींचे लग्न हुंडा न देता केलं. परंतु छोटी मुलगी पोलिओमुळे अपंग झाली होती. त्यामुळे नंदिनीताईंना तिची चिंता वाटायची. तेव्हा रेवती आईला म्हणायची, आई, तू माझ्या लग्नाची चिंता करत बसू नकोस. मला शिकू दे. मला वकील व्हायचं आहे. मी माझं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावरती उभी राहील, मग आपण लग्नाचा विचार करू. तेव्हा नंदिनीताई म्हणायच्या, मी शाळेत एक शिक्षिका आहे. तुला वकील बनण्यासाठी खूप पैसे लागतील. ते कुठून आणू मी? पण म्हणतात ना की मनापासून आवड असली की सर्व काही शक्य होतं. रेवतीच्या मोठ्या बहिणीने आणि दाजींनी तिला खूप मदत केली. तिला जे प्रोफेसर शिकवत होते त्यांनी फी न घेता तिचं शिक्षण सुरू ठेवलं. नंदिनीताईंनी अनेक वेळा फी बद्दल विचारलं तेव्हा प्रोफेसर म्हणायचे, रेवतीला वकील होऊ द्या. सगळी फी तिच्याकडूनच वसूल करून घेईन. रेवतीने खूप मन लावून अभ्यास केला आणि आज ती एक वकील आहे. तसेच नंदिनीताईंनी सगळं काही विसरून आपल्या मुलीमध्येच आनंद शोधला होता. ते आत्ता आपल्या सासू सासऱ्यांबद्दल आणि सासरच्या माणसांबद्दल विचार करत नव्हते. आणि नंदिनीताईंची काही चौकशी केली. पण एक दिवस जेव्हा रेवतीने एक वृद्ध माणसाचं नाव घेतलं तेव्हा नंदिनीताईंचे मन थोडं विचलित झालं. आणि आता नंदिनीताईंना कळालं की ते वृद्ध माणूस दुसरं तिसरं कोणीही नसून त्यांचा सासराच आहे. दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांना घरातून हाकलवून लावलं आहे. ते असं कसं करू शकतात आणि तेही ह्या वयात? तेव्हाच ते आजोबा नंदिनीताईंना म्हणाले, तू काय विचार करत आहेस? नंदिनी, तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही का? कसा विश्वास बसणार म्हणा? मी तुला एवढं दुःख आणि त्रास दिला आहे. तू कसा माझ्यावर विश्वास कसा ठेवणार? सासऱ्यांचे बोलणे ऐकून नंदिनीताई वर्तमान काळात आल्या आणि म्हणाल्या, नाही बाबा, मी ऐकत आहे आणि मला विश्वास बसत आहे. पण त्यांनी तुमच्यासोबत असं का केलं? तेव्हा योगेशराव म्हणू लागले, काय सांगू आणि किती सांगू सुनबाई? तू घरातून गेल्यानंतर घरातलं सगळं काही व्यवस्थित चालू होतं. परंतु नंतर दोन्ही भाऊ संपत्तीची वाटणी करण्यासाठी एकमेकांशी भांडू लागले. जेव्हा मी त्यांना समजावून सांगायला लागले तेव्हा ते दोघेही माझ्याशी भांडू लागले. शेवटी तरसून सगळ्या संपत्तीची वाटणी करून दिली. आणि जेव्हा मी स्वतःसाठी वाटणी ठरवली तेव्हा दोघेही मोठ्या मनाने म्हणाले, आम्ही तुम्हाला सांभाळू. परंतु त्यातही त्यांची भांडणे होऊ लागली. मग म्हणू लागले की तू आईला सांभाळ, तू बाबांना सांभाळ. शेवटी 6-6 महिने ठरवून मी दोघांकडे राहण्यासाठी तयार झालो.
त्या भांडणातच तुझी सासू गतप्राण झाली आणि तिने ह्या जगाचा निरोप घेतला. पण मी एकटाच राहिलो आणि आता त्यांनाही मी सांभाळायला जड झालो होतो. मी ज्या घरात राहत असे त्या घरातल्या सुनेने माझ्यासाठी नोकरासारखं वागायला सुरुवात केली आणि घरातली सगळी कामं करून घेऊ लागल्या. मला जेवणही वेळेवर मिळालं नव्हतं. जोपर्यंत शरीरात ताकद होती तोपर्यंत मी काम करत राहिलो. पण जेव्हा मला वेळेवर खायला मिळाले नाही तेव्हा शरीरही थकून जाऊ लागलं. हळूहळू मी अशक्त होऊ लागलो आणि आजारी पडू लागलो. दोन्ही मुलं आणि सुना मला जरा देखील सांभाळू इच्छित नव्हते. खाणे-पिणे आणि उपचार तर फार दूरची गोष्ट आहे ग. नातवंड बोलायचे की आजोबांना खायला द्या, परंतु दोन्ही सुना ठसक्यात म्हणायच्या की ह्या म्हातारा कधी मरणार आहे काय माहिती. हे सगळं ऐकून जेव्हा मला सहन झालं नाही तेव्हा घरातून बाहेर पडून मी मंदिरात राहू लागलो. साधं कुणी माझी चौकशी केली नाही, मला घरी पुन्हा बोलवले नाही. पण एक सुनबाईला एक गोष्ट आठवली की माझ्या गळ्यात सोन्याची चैन आहे. ते तर ती घेण्यासाठी तिने मला पुन्हा घरी बोलवलं आणि माझ्यासोबत अचानक बोलता बोलता योगेशराव खूपच रडू लागले. तेव्हा नंदिनी ताईंना त्यांना जवळ घेतलं आणि डोळ्यातले पाणी पुसू लागल्या आणि म्हणाल्या, बाबा तुम्ही का रडत आहात आणि इतक्या रात्री तुम्ही कुठे जात होतात. नंदिनी ताईंचे बोलणे ऐकून योगेशराव शांत बसले. तेव्हा नंदिनी ताई पुन्हा म्हणाल्या, बाबा सांगा ना, तुम्ही एवढ्या रात्री कुठे जाणार होते, ते सुद्धा एवढ्या मुसळधार पावसात. तेव्हा योगेशराव खाली मान घालून हळूच म्हणाले, नदीमध्ये जीव द्यायला चाललो होतो. सासऱ्यांचे बोलणे ऐकून तर नंदिनी ताईंना चक्करच येणे बाकी होते. नंदिनी ताई नाराज होऊन म्हणाले, बाबा तुम्ही हे काय बोलत आहात. तेव्हा योगेशराव म्हणाले, बरोबर बोलत आहे मी सुनबाई. त्या दोघांनी सगळं काही हिसकावून घेतलं. हातात 2 सोन्याचे ब्रेसलेट होते ते तर घेतलेच, पण गळ्यातली चैन सुद्धा सोडली नाही आणि त्यावरही त्यांची नजर होती. कधी मी मरेल आणि कधी ते सोनं त्यांच्या हाताला लागतील हाच विचार करत असायचे. जेव्हा मी त्यांना नाही दिलं त्यांनी माझं खाणं पिणं बंद केलं. पाणी पिऊन पिऊन मी किती दिवस उभा राहणार ग. जेव्हा सहन झालं नाही तेव्हा मुसळधार पावसात घरातून बाहेर पडलो. पण बघ, देवाला दुसरं काहीतरी मान्य होतं, म्हणूनच त्याने मला मरू दिलं नाही आणि माझ्या नातीला माझ्या मदतीसाठी पाठवलं. तिने मला वाचवलं. सुनबाई, ज्या नातीला मी एवढं दुःख दिलं, तिला वाईट साईड बोललो, त्याच नातीने माझा जीव वाचवला. आणि ज्यांच्यासाठी मी एवढं पाप केलं, एवढं सगळं केलं, त्यांनी तर पलटूनही पाहिलं नाही की मी जिवंत आहे की मेलो आहे. सुनबाई, तू मला इथे ठेवू नकोस, मला जाऊ दे इथून. आता मी ठीक आहे, मी कुठेतरी काम करून माझं पोट भरेल, पण मी तुझ्यासोबत राहू शकणार नाही. तेव्हा नंदिनी ताई म्हणाल्या, काय बाबा तुम्ही असं का बोलत आहात. तुम्ही का नाही राहणार आमच्या सोबत. इथे काय कमी आहे, तुम्ही कुठे जाणार तेव्हा. योगेशराव म्हणाले, नाही सुनबाई, कमीत तर काहीच नाही ग, पण मी कोणत्या तोंडाने इथे राहू. ज्या तोंडाने तुला एवढ्या शिव्या दिल्या ग, एवढे शाप दिले, नाही नाही ते अपशब्द बोललो, तुला किती त्रास दिला आहे. म्हणूनच मी इथे राहू शकणार नाही ग. लाज वाटते मला इथे राहायला. तुम्ही माझे आजोबा आहेत आणि तुम्ही इथून कुठेही जाऊ शकत नाही. आणि हे मी बोलत आहे, आतमध्ये येत असलेली रेवती म्हणाली. रेवतीच्या तोंडून आजोबा हा शब्द ऐकल्यानंतर योगेशराव रडूच लागले. ते म्हणाले, तुला माहित झालं बाळा की मी तुझा आजोबा आहे. तेव्हा रेवती म्हणाली, हो, मी सगळं काही ऐकलं आहे आणि जे काही भूतकाळात झालं ते मी पाहिलं नाही. आज वर्तमान काळात माझ्यासमोर माझे आजोबा बसले आहेत. ते खूप चांगले आहेत आणि मला माझ्या आजोबांची गरज आहे. मी कितीतरी वर्षांपासून आईसोबत राहून बोर झाले आहे. मी कितीतरी वेळा आईला विचारलं की माझे आजी आजोबा कुठे आहेत, पण आईने कधीच काहीच सांगितलं नाही. आणि जेव्हा तुम्ही आले आहेत तर इथून कुठेही जाणार नाहीस. तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही. तुम्ही आमच्या बरोबर इथेच राहणार, समजलं. आणि तुम्हाला समजलं नाही, तुम्ही हट्ट केला तर मी तुम्हाला ह्या घरात आमच्या सोबत कोंडून ठेवेल. तेव्हा आपल्या नातीचे बोलणे ऐकून योगेशराव रडता रडता हसू लागले आणि रेवतीला मिठी मारून म्हणाले, माझ्या बाळा, तुझ्या आजोबांना माफ कर. मी तर इथे तुमच्या बरोबर राहण्याच्या लायकीचे सुद्धा नाही, पण तू एवढा हट्ट करत आहेस तर मी इथे राहतो. पण आता माझ्याजवळ तुम्हा दोघींना देण्यासाठी काहीही नाही. पण हो, ही एक सोन्याची अंगठी आहे, ही तू ठेवून घे
आणि जेवढं होईल तेवढा खूप खूप आशीर्वाद तुला मी देईल. तेव्हा रेवती म्हणाली, आजोबा एक गोष्ट सांगू का? तुमचे शब्द आम्हाला लागलेच नाहीत तर ते आशीर्वादामध्ये बदलले आहेत. बघितलं का मी किती आनंदी आहे? आणि तुम्हाला माहित आहे का मी केवढी मोठी वकील झाली आहेस? त्यामुळे ही अंगठ्या आता तुम्हीच घाला. आमच्यासाठी तुमचा आशीर्वादच भरपूर काही आहे. तेव्हा योगेशराव म्हणाले, हो बाळा, तू तर खूप मोठी वकील झाली आहेस आणि अजून मोठी हो, या जगातील सर्वात मोठ्या पदावरती जा. हो, आपल्या आई वडिलांचे नाव मोठे कर. तुला माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद आहेत. हे ऐकून रेवती आजोबांच्या गळ्यात पडली आणि आईला इशारा केला. मग नंदिनी ताई सुद्धा जुन्या सगळ्या गोष्टी विसरून सासऱ्यांच्या पाया पडली. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, अरे वा, माझी फी कुठे आहे? तुला आठवते ना, मी तुला म्हणालो होतो की तू जेव्हा वकील होशील आणि कमावू लागशील तेव्हा मी तुझ्याकडून फी घेईल. सगळ्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर तेच प्रोफेसर होते ज्यांनी रेवतीला फी न घेता शिकवलं होतं. नंदिनी ताईंनी आणि रेवतीने त्यांना नमस्कार केला आणि बसायला सांगितले. तेव्हा ते प्रोफेसर म्हणाले, मी बसणार आहे पण माझी फी देणार नाही, ते सांगा बरं. तेव्हा नंदिनी ताई म्हणाल्या, हो सर, तुमची फी आम्ही नक्की देऊ. सांगा तुमची फी काय झाली आहे? तेव्हा प्रोफेसर म्हणाले, खरंच नंदिनी ताई, तुम्ही खरं बोलत आहात, मला फी मिळणार ना? तेव्हा नंदिनी ताई म्हणाल्या, हो सर, तुमच्या कृपेमुळेच माझी मुलगी आज वकील झाली आहे आणि चांगले पैसेही कमावू लागली आहे. मग तुमची फी आम्ही का देणार नाही? तुम्ही सांगितलं नाही तुमची फी किती आहे? तेव्हा प्रोफेसर म्हणाले, माझी फी अशी आहे की रेवती माझ्या घरची सून बनेल का? माझा एक मुलगा डॉक्टर आहे, त्याच्यासाठीच मी तुमच्या रेवतीचा हात मागायला आलो आहे. प्रोफेसरांचे बोलणे ऐकून रेवती लाजली आणि आतमध्ये निघून गेली. नंदिनी त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले. म्हणाले, सर, मला कळत नाही की मी तुमचे आभार कसे व्यक्त करावे. माझ्या सगळ्या अडचणी काळजी तुमच्यामुळे दूर झाल्या आहेत. पण प्रोफेसर म्हणाले, पण मग काय नंदिनी ताई? तेव्हा नंदिनी ताई म्हणाल्या, माझी मुलगी अपंग आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलाला हे मान्य? नंदिनी ताई बोलतच होते की तेच प्रोफेसर आधीच म्हणाले, तुम्ही असे का बोलत आहात ताई? मला आणि माझ्या मुलांना दोघांनाही रेवती आवडते आणि तिचं अपंग असणं आमच्यासाठी काहीही अडचण नाही. जर तुम्ही हो म्हणत असाल तर पंडितांना भेटून लवकरच साखरपुडा आणि लग्नाचा शुभमुहूर्त काढूया. नंदिनी ताई हसून म्हणाल्या, नक्कीच सर, शुभ कामाला उशीर का करायचा? तेव्हा प्रोफेसर म्हणाले, ताई, तुम्ही मला सर बोलू नका तर दादा म्हणा. हे ऐकून सगळेच हसू लागले. त्याच वेळी रेवती चहा नाश्ता घेऊन आतून आली. तिने सर्वांना नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. दुसऱ्या दिवशी पंडित आले आणि साखरपुडा आणि लग्नाचा शुभमुहूर्त काढला. 1 महिन्यानंतरचा मुहूर्त ठरला. खूप धूमधडाक्यात रेवतीचं लग्न झालं आणि ती आपल्या सासरी गेली. पण जाता जाता ती आपल्या डॉक्टर नवऱ्याला म्हणाली, माझ्या आईला आमच्या बहिणींशिवाय कोणीच नाही. मी माझ्या सासरी माझ्या सासू सासऱ्यांसोबतच माझ्या आईचीही काळजी घेणार. आता माझे आजोबा सुद्धा आहे, त्यांचीही काळजी घ्यावी लागेल. तेव्हा तिचा नवरा हसत हसत म्हणाला, ती फक्त तुझी आई नाही, आपली आई आहे, आजोबा आहे आणि अजून एक गोष्ट, तू एकटी नाहीस. आपण दोघे मिळून त्यांची काळजी घेऊयात. आपल्या नवऱ्याचे बोलणे ऐकून रेवती खूपच खुश झाली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, नंदिनी ताईंच्या सासऱ्याने त्यांना एवढा त्रास दिला, परंतु सरते शेवटी कर्माचं फळ त्यांना मिळालं आणि शेवटी त्यांचा सांभाळ हा नंदिनी ताईंनीच केला. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.